गेल्या 3 दिवसापासून खासदार निलेश लंके हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहे आणि आजचा आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। कांदा आणि दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी शेतकरी जन आक्रोश आंदोलन जे आहे ते सुरू आहे आणि आपण बघतो की आजचा आंदोलनाचा तिसरा दिवस असून अद्यापही प्रशासनाने दुर्लक्ष आमच्याकडे केलेलं आहे असा जो आरोप जो आहे तो निलेश लंके यांनी केला होता। जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन भेट घ्यावी आणि शेतकऱ्यांच्या व्यथा ज्या आहेत त्या जाणून घ्यावा अशी मागणी त्यांची आहे। आज तिसऱ्या दिवशी आंदोलनाच्या काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे असतील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील, त्याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे भेट घेणार आहेत आणि आज मोठ्या संख्येने शेतकरी देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत। आपण बघतो की ट्रॅक्टर धारक शेतकरी जे आहे ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि आज चक्का जाम देखील करणार आहेत। दुसरीकडे गेल्या 3 दिवसापासून जनावरे देखील या ठिकाणी आणून बांधलेले आहेत। मोठ्या प्रमाणात जनावरे देखील ह्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। कसे पुढची दिशा असणार आंदोलनाची? गेल्या 3 दिवसापासून अद्यापही तोडगा निघत नाहीये। अतिशय दुर्दैवी बाब आहे की या नगर जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत त्यांच्याकडेच हा दुधाचा सर्व विषय आहे। त्यामुळे मुंबईला जाण्याची काही गरज नाही। सातत्याने 2 दिवस झाले आम्ही अतिशय शांततेपूर्वक हे आंदोलन करत आहोत। तुम्ही जर पाहताल तर या ठिकाणी गाया, शेतकऱ्यांनी आपल्या गाया, म्हशी, ट्रॅक्टर हे देखील या ठिकाणी लावलेले आहेत आणि पुढची दिशा जर ठरवायची म्हटलं की जर प्रशासनाने यानंतर देखील खासदार निलेश लंके यांच्या आंदोलनाची जर दखल घेतली नाही तर पूर्ण महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असतील आणि जिल्ह्यातील तमाम शेतकरी आज या ठिकाणी आपले ट्रॅक्टर आणि जनावरं हे मोठ्या संख्येने घेऊन येणार आहेत। तर नक्कीच बघतो की मोठ्या संख्येने ट्रॅक्टर आणि जनावरे घेऊन आज आंदोलक जे आहेत ते ह्या ठिकाणी येणार आहेत आणि आता नेमका मार्ग काय निघतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा तुषार नन्नावरेसह कुणाल जायकर, TV9 मराठी, अहमदनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।